अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो ही मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 19 मार्चला म्हणजेच रविवारी अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस आपल्या सनातन धर्मात अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो। अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो। या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजे अविनाशी मानले जाते। तसेच भगवान विष्णूच्या 6व्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म याच दिवशी झाल्याने परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी केली जाते। धार्मिक पुराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते, त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही। कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे कधीही न संपणारा, आणि म्हणूनच हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो। या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू परिणाम देते, आयुष्यात भरभराटी घेऊन येते, आणि म्हणून या अक्षय तृतीयेला सोने चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने आपल्यावर कधीही ते पुन्हा विकण्याची किंवा मोडण्याची वेळ येत नाही आणि त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते। या दिवशी वास्तू म्हणजेच घर खरेदी करणे सुद्धा खूप शुभ मानले जाते। गृहप्रवेश केला जातो, वास्तुशांती देखील या दिवशी घातली जाते। नवीन गाडी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती अनेक जण घेतात। एवढेच नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात। या अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याची मान्यता आहे। देवी लक्ष्मीला आपण धन संपत्तीचे प्रतीक मानतो। असे म्हणतात की या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा देवीची पूजा प्राप्त होऊन घरात धन संपत्ती समृद्धी येते। त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केली जाते। म्हणून या दिवशी आपल्या घरात असणाऱ्या अन्नपूर्णा मातेची पूजा ही सुद्धा आवर्जून करावी। यामुळे वर्षभर घरात धन धान्य हे टिकून राहते। धार्मिक दृष्टीने अक्षय तृतीयेचा दिवस हा खूप शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेले काही महत्त्वाचे नियम आहेत जे आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत। तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्याकडे कोणी कितीही मागितले तरीही आपल्याला या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत आणि 99% लोकांना ही गोष्ट अजूनही माहीत नाही। जर आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातून या 3 वस्तू कोणाला दिल्या तर लक्ष्मी साथ सोडून जाईल, घरात गरिबी दारिद्र्य येईल, कुटुंबामध्ये आर्थिक समस्या येऊ लागतील आणि घरात भांडणे आजारपण हे सुद्धा येईल। तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक नवीन व्हिडिओ मिस करणार नाही। तसेच आय बटनाला देखील क्लिक करा। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे तर या वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर कोणालाही द्यायच्या नाहीत। जर आपण या दिवशी आपल्याला घरातून या काही वस्तू इतरांना दिल्या किंवा वस्तूचं दान जर आपण केलं तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात। बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो, पहा की मी भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु माझ्या कष्टाला योग्य फळच मिळत नाही किंवा माझ्याकडे लक्ष्मी म्हणजेच पैसा टिकत नाही। अशा वेळी काय होतं की जेव्हा विशेष तिथी असते ना, त्या तिथीवर आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आणि या चुका आपल्याला माहीत नसतात, कळत नकळत आपल्या हातून या घडत असतात आणि म्हणूनच आपल्याकडे लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहत नाही। लक्ष्मी आपली साथ सोडून जाते। आयुष्यभर आपल्याला दुःख आणि दारिद्र्य भोगावे लागते। त्याचबरोबर आपल्याला अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो। म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही वस्तू सांगितल्या गेल्या आहेत ज्या आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही, अगदी तुमचा भोगावे लागू शकतात। आता या
मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी हा माता लक्ष्मी, भगवान श्री हरिकृष्ण त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला समर्पित आहे. म्हणून हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धन प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका आणि कोणाकडून सुद्धा तुम्ही उधार घेऊ नका. ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की जो कोणी अक्षय तृतीयेच्या दिवशी इतरांकडून पैसे उसने घेतो किंवा कर्ज घेतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद जे आहेत तर ते पूर्णपणे थांबत असतात. म्हणजेच माता लक्ष्मीचे जे काही आशीर्वाद आहेत तर ते त्या घरामध्ये येत नाही. त्या घरातून लक्ष्मी ही कायमचा काढता पाय घेते. आणि म्हणूनच या दिवशी चुकूनही तुम्ही कर्ज घेऊ नका किंवा तुमचे पैसे जे आहेत ते सुद्धा कोणाला देऊ नका. कारण या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या आपल्याकडे अक्षय राहतात. जर या दिवशी तुम्ही कर्ज घेतलं तर आयुष्यभर तुम्ही कर्जामध्येच राहाल. इतरांना पैसे उसने दिले तर तुम्ही कायम इतरांना उसनेच पैसे देत राहाल. आता तुम्ही म्हणाल की अक्षय तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेला वस्तू खरेदी केल्या जातात, सोने चांदी घेतली जाते, मग तिथे आपण पैसे देत असतो. परंतु बघा, तुम्ही इतरांकडून वस्तू खरेदी करता तेव्हा त्या बदल्यात पैसे देत असतो. म्हणून तुम्ही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकता. फक्त उसने पैसे जे आहे तर ते कोणाला द्यायचे नाही आणि कोणाकडून घ्यायचे नाही. कारण या गोष्टीचा जो काही परिणाम आहे तर तो आपल्या आर्थिक परिस्थितीवरही होऊ शकतो. तो नकारात्मक गोष्टीचा परिणाम होतो. आणि जेव्हा हे पैसे आपण समोरच्या व्यक्तीला देतो तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा गरिबीला सामोरं जावं लागतं. आणि ज्या व्यक्तीकडून घेतो त्या व्यक्तीला देखील गरिबीमधून सामोरे जावं लागते. देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि लक्ष्मी ही आपलं घर सोडून निघून जाते. त्याचबरोबर अक्षय तृतीया म्हटल्यानंतर सर्व स्त्रिया नवीन दागिने, नवीन साड्या परिधान करत असतात. आणि अशा वेळी जर तुमची एखादी मैत्रीण असेल, शेजारची एखादी बाई असेल आणि जर ती तुमच्याकडे तुमची ज्वेलरी मागण्यासाठी आली किंवा तुमची साडी मागण्यासाठी आली तर अशा वेळी तुम्ही वापरत असणारी साडी किंवा तुम्ही वापरत असणारी ज्वेलरी, दागिने जे आहेत तर ते अजिबात कोणाला देऊ नका. जर आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी बाहेरच्या एखाद्या स्त्रीला वापरलेले दागिने किंवा साड्या जर दिल्या तर ते आपल्या पतीसाठी खूप हानिकारक मानले जाते. आपल्या पतीच्या कुंडलीमधला जो काही शुक्रग्रह आहे तर तो सुद्धा पूर्णपणे कमकुवत होतो. शुक्रग्रह हा धनासंबंधित मानला जातो. त्यामुळे या दिवशी आपले दागिने, मौल्यवान वस्तू, आपल्या साड्या ज्या आहेत तर त्या इतर स्त्रियांना अजिबात देऊ नका. त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मीठ. बघा, मीठ हे आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या शेजारच्या एखाद्या घरामध्ये मीठ संपलं तर तिथले लोक आपल्याकडे मीठ मागण्यासाठी येतात. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार मीठ उसने आणणे किंवा उसने देणे हे पूर्णपणे वर्ज्य आहे. कारण मिठाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. मिठामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो. म्हणून या अक्षय तृतीयेला तुम्ही मीठ खरेदी करू शकता. परंतु मीठ जे आहे तर ते इतर कोणालाही तुमच्या घरातून अजिबात द्यायचं नाही. या दिवशी आपण मीठ आपल्या घरातून इतरांना दिले किंवा मिठाचं दान जरी आपण या दिवशी केलं ना, आपल्या घरातील जी काही लक्ष्मी आहे तर ती आपल्या घरातून निघून जाते. आपण स्वतः आपल्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरी काढून देत असतो. त्यामुळे या दिवशी मिठाचं दान तुम्हाला करायचं नाही आणि उसने सुद्धा मीठ तुम्हाला कोणाला द्यायचं नाही. त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ते म्हणजे आपल्या घरातील असणारा झाडू. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये तुटलेला किंवा वापरत नसलेला झाडू असेल तर तो तुम्हाला अक्षय तृतीयेच्या अगोदरच काढून टाकायचा. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील झाडू हा बाहेरच्या इतर लोकांच्या नजरेमध्ये पडणार नाही, त्यांना दिसणार नाही अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील झाडू हा इतरांना तुम्हाला वापरायला द्यायचा नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या शेजारी जे कोणी राहत असतं त्यांच्या झाडू कधी कधी घरात लहान मुलं असतात तेव्हा इकडे तिकडे टाकत असतात आणि अशा वेळी तो झाडू त्यांना सापडला नाही तर ते आपल्याकडे 5 मिनिटासाठी झाडू मागायला येतात. अशाच वेळी सहज आपण आपल्या घरातील झाडू जो आहे तो इतरांना देत असतो. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार हे पूर्णपणे चुकीचं आहे. झाडूला साक्षात लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणून आपल्या दिवाळीच्या दिवशी झाडूची पूजा लक्ष्मी म्हणून करत असतो. म्हणून हीच लक्ष्मी हा झाडू आहे. जर आपण इतरांना दिला तर आपलं घर सोडून लक्ष्मी ही कायमची निघून जाते आणि आपल्या घरात दारिद्र्य, गरिबी येऊ लागते. म्हणून चुकून सुद्धा या दिवशी आपल्या घरातील झाडू जो आहे तर तो कोणालाही द्यायचा नाही. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील साखर ही सुद्धा कोणाला देऊ नका. आता तुम्ही म्हणाल की अक्षय तृतीयेच्या दिवशी दान जे आहे
तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये केले जाते. दानामध्ये गूळ, साखर, तांदूळ या वस्तू आपण दान करू शकतो. परंतु बघा, तुम्ही गूळ दान करू शकता, तांदूळ दान करू शकता, परंतु साखर ही तुम्हाला अजिबात दान करायची नाही. का? कारण आहे, साखर जी आहे ती असते शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र ग्रह म्हणजे धनासंबंधित आहे, म्हणजे भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी यांच्या संबंधित आहे. आणि म्हणून या दिवशी साखरेचं दान जे आहे ते तुम्हाला करायचं नाही आणि इतरांना साखर ही सुद्धा तुम्हाला उसने द्यायची नाही. आता या वस्तू झाल्यात ज्या तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर बघा, या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अनेक वस्तूंची खरेदी करत असतो, ज्यामध्ये सोनं, चांदी, कपडे किंवा आपल्या घरात लागणाऱ्या इतर वस्तू ज्या आहेत तर त्यांची आपण खरेदी करतो, कारण हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. परंतु या दिवशी तुम्हाला खरेदी करताना चुकूनही लोखंड, ॲल्युमिनियम, स्टील किंवा प्लास्टिकच्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या नाही. त्या खूप अशुभ मानल्या जातात. या धातूंना राहूचे प्रतीक मानले जाते. तसेच रंगाचे कपडे, काटेरी जाळ या दिवशी तुम्ही अजिबात घरी आणू नका. तर या दिवशी तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या घरात जरी आणल्या ना तरी तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दान करणार असेल तर त्या दानामध्ये तुम्हालाही चुकून नाही रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या दान करायच्या नाही. त्याचबरोबर जे काही चाकू, सुरी, ज्या धारदार आणि टोकदार वस्तू आहे ना त्या वस्तू सुद्धा या दिवशी दान करू नये, किंवा चाकू, सुरी या वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा या दिवशी खरेदी करू नये. जर वस्तूची आपण या दिवशी खरेदी केली किंवा दान केलं तर ना आपल्या घरात वादविवाद, क्लेश निर्माण होऊ शकतात. अशा घरामध्ये सुख समृद्धी नांदू शकत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कोणाशीही वादविवाद करायचा नाही आहे, घालायचा नाही, कारण हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असतो. त्यामुळे अपशब्द वापरू नका, कोणाचाही अपमान करू नका. ज्या घरामध्ये या दिवशी कलह आणि कटवटी होत असतात त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते, तिथून लक्ष्मीही निघून जाते. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतीही तुटलेली वस्तू घरी आणू नका. घरात तुटलेली भांडी, काच किंवा कोणतीही खराब झालेली वस्तू ठेवणे सुद्धा अशुभ मानले जाते. म्हणून या दिवशी तुटलेल्या वस्तू घरात आणू नका. घरात असतील तर त्या आवर्जून तुम्हाला बाहेर काढायचे आहे, कारण अशा वस्तूंमुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होतात. आणि त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी जी काही तुमची तिजोरी आहे, तुमचं देवघर आहे, तर त्या देवाऱ्याजवळ तिजोरीमध्ये चुकूनही घाण साचू देऊ नका. घाणीमुळे माता लक्ष्मी रागवतात आणि त्यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते, कारण जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी येतात. त्यामुळे आपलं देवघर जे आहे ते तर स्वच्छ ठेवा. आपला संपूर्ण घर तुम्हाला स्वच्छ ठेवायचं, परंतु आपल्या घरात असणाऱ्या महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आपलं देवघर आणि तिजोरी या दोन वस्तू आपल्या देवघराच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.